नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा आपला विशेषणाचा भाग दुसरा असणार आहे आणि त्यामध्ये आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेष्य म्हणजे काय यातील फरक पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमचं अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण आपण अशाच पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणणार आहोत. तर मित्रांनो, चला तर सुरू करूया. तर मागील भागामध्ये आपण विशेषण म्हणजे काय ते पाहिलेले आहे. तर या विशेषण या शब्दावरून कळतं की विशेषण म्हणजे काय. विशेष तर नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. तर विशेषण या शब्दामध्येच विशेषणची व्याख्या तयार होते. तर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. हापूस आंबा गोड असतो. हापूस आंबा गोड असतो. तर आंब्याविषयी कसा आंबा आहे तर गोड या शब्दाने सांगितलेला आहे. आंब्याविषयी विशेष काय सांगितलेलं आहे तर आंबा कसा आहे तर गोड. तर गोड या शब्दाने आंब्याविषयी विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणून गोड हे विशेषण आहे आणि आंबा हे नाम आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. मागील भागामध्ये आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेष्य म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, विशेष्य म्हणजेच नाम. विशेष्य म्हणजेच नाम. मित्रांनो, नामालाच विशेष्य असे म्हणतात. नामालाच विशेष्य असे म्हणतात. तर ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामालाच विशेष्य असे म्हणतात. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामालाच विशेष्य असे म्हणतात. तर मित्रांनो, खाली काही उदाहरणे दिलेली आहेत. त्या उदाहरणावरून तुम्हाला विशेषण, विशेष्य आणि नाम यातील तुमचा सर्व संभ्रम दूर होऊन जाईल. तर तुम्ही ती उदाहरणं काळजीपूर्वक पहा. आता उदाहरण दिलेलं आहे आपल्याला एक. काळा कुत्रा घराच्या दाराशी बसला आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये नाम कोणतं आहे तर कुत्रा हे नाम आहे. तर कुत्र्याविषयी कोणत्या शब्दाने विशेष माहिती सांगितलेलं आहे तर काळा. कसला कुत्रा बसलेला आहे घराच्या दरवाजाशी तर काळा. तर काळा हे विशेषण आहे. काय आहे विशेषण. काळा हे विशेषण आहे कारण का कुत्र्याविषयी काय तर त्यांनी माहिती सांगितलेली आहे. विशेष कसला कुत्रा आहे, काळा कुत्रा आहे आणि तो घराच्या दाराशी बसलेला आहे. म्हणून कुत्रा आहे नाम आहे. तर नामालाच विशेष्य असे म्हणतात. नामालाच विशेष्य असे म्हणतात. मित्रांनो, विशेषण वेगळं आणि विशेष्य वेगळं आहे. विशेष्य म्हणजे नाम आणि विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे की कुत्र्याविषयी काळा या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून काळा हे विशेषण आहे आणि कुत्रा हे विशेष्य म्हणजेच नाम आहे. तर मित्रांनो, विशेष्यालाच नाम असे म्हणतात. पुढचं उदाहरण आहे. पावसाळ्यात सगळीकडे हिरवे रान पसरलेले दिसते. तर मित्रांनो, या वाक्यामधील अगोदर आपण नाम शोधून काढूया. सगळीकडे पसरलेले काय आहे तर रान आहे. तर रान हे नाम आहे. नाम म्हणजेच हे विशेष्य आहे.
काय आहे? विशेष्य आहे. नामाला विशेष्य असे म्हणतात. तर रानाविषयी कोणत्या शब्दाने विशेष माहिती सांगितलं आहे? तर रान कसलं आहे? तर हिरवं आहे. तर हिरवं हे विशेषण आहे. कसलं रान आहे? हिरवं. तर हिरवं हे विशेषण आहे आणि रान हे नाम म्हणजेच विशेष्य आहे. पुढचं उदाहरण आहे मित्रांनो, मेळाव्यात खूप लोक जमले होते. तर यामधील नाम कोणतं आहे? तर लोक. तर लोक हे नाम आहे. या नामालाच विशेष्य असेच म्हणतात. हे मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला वारंवार मी हेच सांगतोय, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर किती लोक जमले होते? तर खूप. तर खूप हे विशेषण आहे. पुढे आपण मित्रांनो विशेषणाचे प्रकार बघणार आहोत. त्यावरून तुम्हाला समजून जाईल की विशेषणाचे प्रकार किती आहेत. आपण एकदम बेसिक पासून मित्रांनो ॲडव्हान्स लेवल पर्यंत अभ्यास करणार आहोत, जेणेकरून तुमचा या टॉपिकवरील परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही. पुढचं वाक्य आहे मित्रांनो, त्याची पिशवी टेबलावर ठेवलेली आहे. तर या वाक्यातील अगोदर आपण नाम शोधून काढूया. टेबलावर ठेवलेले काय आहे? काय आहे? तर पिशवी. तर पिशवी हे विशेष्य आहे. विशेष्य आहे म्हणजेच हे नाम आहे. तर कुणाची पिशवी ठेवलेली आहे? त्याची. ही विशेषण आहे. त्याची ही विशेषण आहे. पिशवीविषयी त्याची या शब्दाने विशेष माहिती सांगलेली आहे, म्हणून ते त्याची हे विशेषण आहे. तुम्ही म्हणता त्याची कसं विशेषण होईल? तर सार्वनामिक विशेषण हे एक विशेषणाचा प्रकार आहे. तो आपण पुढे पाहणारच आहोत. तर तुम्ही पुढील सर्व भाग पाहत राहा मित्रांनो. पुढचं वाक्य मित्रांनो, चांगली मुले नेहमी मोठ्यांचा आदर करतात. तर या वाक्यातील नाम कोणतं आहे? तर मुले हे नाम आहे म्हणजेच विशेष्य आहे. तर मुलेविषयी कोणत्या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे? तर चांगली. कसली मुले आहेत? तर चांगली. तर चांगली हे विशेषण आहे आणि मुले हे विशेष्य आहे. विशेष्य म्हणजेच नाम. मित्रांनो लक्षात ठेवा, नामालाच विशेष्य असे म्हणतात आणि विशेष्य म्हणजेच नाम. तर या वाक्यामध्ये मुले हे विशेष्य आहे म्हणजेच नाम आहे आणि चांगली हे विशेषण आहे. पुढचं वाक्य आणि शेवटचं वाक्य आहे मित्रांनो, माझ्याकडे 5 टोप्या आहेत. तर या वाक्यामध्ये टोप्या हे विशेष्य आहे. टोप्या हे विशेष्य आहे म्हणजेच नाम आहे आणि 5 हे विशेषण आहे. टोप्याविषयी विशेष माहिती सांगितलेली आहे. संख्यावाचक विशेषण हा देखील विशेषणाचा प्रकार आहे. त्यामधील हा एक वाक्य आहे. तर आपण पुढे ते वाक्य प्रकार अगदी बेसिक पासून पाहणार आहोत मित्रांनो. काळजी करू नका, तुमचा विशेषण हा टॉपिक आपण एकदम पक्का करणार आहोत. तर 5 हे विशेषण आहे आणि टोप्या हे नाम म्हणजे विशेष्य आहे. तर मित्रांनो या वाक्यावर तुम्हाला विशेषण म्हणजे काय आणि विशेष्य म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. तर एकदा मी शेवट सांगतो तुम्हाला की विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. तसेच नामालाच विशेष्य असे म्हणतात. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. नाम म्हणजेच विशेष्य आणि विशेष्य म्हणजेच नाम. हे तुम्ही शब्द काळजीपूर्वक पाहून घ्या. हे विशेषण आणि विशेष्य. तर मित्रांनो याच्यावरून तुम्हाला विशेषण आणि विशेष्य हे समजलं असेल असे मी आशा करतो आणि थांबतो.
भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.